माणसाने किती पातळी सोडली पाहिजे हे त्याचं एक नकारात्मकता उदाहरण त्यांनी समोर आणलेलं आहे. कदाचित त्यांच्या याच वागणुकीमुळे उबाटाला हे दिवस येत आहेत. त्यांनी चुका दुरुस्त करण्याच्या ऐवजी परत परत ते चुका करतायत आणि ते स्वतःला शिवसेना प्रमुखांच्या जागेवर समजतात आणि त्याच्यामुळे हे दिवस आलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते, अटक करण्याची मागणी केली जाते. निश्चितपणे या महाराष्ट्राच्या संस्कृती तेच शिकवतात. ही अशी संस्कृती आहे, तशी संस्कृती आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती शिव्या देण्याचं शिकवते काय? महाराष्ट्राला बदनाम करण्याचं हे काम आहे. विधान परिषदेची निवडणूक जवळपास संपत आली, म्हणजे मतदान झालेलं आहे. काय वाटतं नाशिकसह इतर? नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या 17 जागेंच्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्यापैकी 6 जागेंवर शिवसेनेचे 2, भारतीय जनता पक्षाचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 असे 6 उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि मला वाटतं की आज उर्वरित 11 जागेंच्यासाठी मतदान त्या ठिकाणी संपन्न होत आहे. संपूर्ण मतदानाचा प्रतिसाद पाहिल्याच्या नंतर 17च्या 17 जागा या महायुतीच्या 100% निवडून येतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तीळमात्र शंका नाही. जिथपर्यंत नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचा विषय आहे, तर मला वाटतं की आतापर्यंत 60-70% मतदान त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. मतदानाची आकडेवारी पाहिल्याच्या नंतर 619 मतदानाच्या पैकी 500च्या पुढे मतदान हे महायुतीचं आहे आणि म्हणून इथलेही उमेदवार 100% या ठिकाणी महायुतीचे शिवसेनेचे नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा मला विश्वास आहे. सध्या देशभरात एकच मुद्दा गाजतोय, तो ऑपरेशन टायगर. काय म्हणाले याविषयी? ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नाही, कोणी म्हणतो होणार आहे. ठाकरे सोबतचे जे खासदार आहेत ते तुमच्या सोबत म्हणजे शिंदे साहेबांच्या सोबत आलेले आहेत. एकूण काय परिस्थिती काय म्हणजे? नाही, आपण जर बघितलं असेल तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचा विश्वास या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर त्या ठिकाणी आहे. त्या भागातला विकास संपन्न होणं, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली काम झालेलं आपण बघितलेलं आहे. आणि महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर त्यातल्या त्यात जे काही उभाटा आहे त्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला त्या ठिकाणी तिलांजली दिली आणि या सर्व गोष्टींना सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी वैतागलेले आहेत आणि म्हणून अनेक जण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत यायला घेत आहेत. खासदारांसोबत आमदारी फुटणार आहे असं म्हटलं जातं. या क्षणाला या विषयांवर भाष्य करणं काही उचित नाही, परंतु मी जसं बोललो की अगदी सामान्य शिवसैनिकाच्या पासून सामान्य नागरिकाच्या पासून तर प्रत्येकाचा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर त्या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आपण पाहतो की दररोज अनेक प्रवेश त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये होताना त्या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं स्वागत होत आहे.